मेट्रो सिटीजमध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये जी पालकांची मानसिकता आहे ती आपल्या मराठवाड्यातील पालकांची नाही. आता असं झालेलं आहे की मोठं ब्रँड, मोठी फीस आणि क्वालिटी. पण जर मुळामध्ये आपण बघितलं, काही लोकल ब्रँडच्या स्कूल सुद्धा खूप चांगलं एज्युकेशन देतात. आपण पालकांच्या दृष्टीने बघितलं तर पालक हेच बघतात की मोठी बिल्डिंग आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. मी मागे एक हे बघितलं होतं, एक स्कूल आहे, तर त्या स्कूलमध्ये सगळे क्लासरूम, इवन जो प्लेइंग एरिया आहे तो सुद्धा पूर्ण एअर कंडिशन आहे. मग अशा वातावरणामध्ये त्या मुलाची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होणार आहे? जर तो खेळल्यानंतर त्याला घामच येणार नसेल तर ती मेहनत करून ते खेळून उपयोगच नाहीये. आता बऱ्याच स्कूलमध्ये कसं असतं की 90% पडले, 60% पडले. ऍक्च्युली या एज मध्ये त्यांचे नंबर्स काढणं किंवा त्यांना मार्क्स देणं ही फार चुकीची पद्धत आहे. काय होतं की ह्या एज मध्ये मुलांना मारण्यातला आणि रागवण्यामधला फरकही समजत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की टीचर जोरात बोलल्या तरी मुलगा घरी जाऊन सांगतो की मला टीचरने मारलं. पण आता पालकांची मानसिकता एवढी वेगळी झालेली, म्हणजे याच्या मागे कारणही आहे. मागे काही प्रकरण झाली, मग त्यामुळे पालकांचं काय झालेलं आहे की बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झालेला आहे की शिक्षक अशा पद्धतीने मारत असतात. पण इथे मला एक पालकांना हे सांगायचंय, कुठल्याही स्कूलमध्ये जर टीचरचा धाक नसेल तर मग घरचं वातावरण आणि शाळेचं वातावरण याच्यामध्ये फरक काय? लोकांना वाटतं की प्रीस्कूल म्हणजे काय, एबीसीडी शिकवणार आहेत किंवा मग हा खूप लहान आहे अजून, तो रडतो शाळेत जायला, त्याला काय समजतं अजून. पण प्रीस्कूल मध्ये ज्या बाकीच्या गोष्टी होणार आहेत, मी आता जसं सांगितलं की हॉलिस्टिक डेव्हलपमेंट होणार आहे, याच्याबद्दल कोणी विचारच करत नाही. पालकांना हे लक्षातच येत नाहीये की बक्षिसं ही या एवढ्या छोट्या वयांसाठी नाहीयेत. त्यांना इतक्या लवकर कॉम्पिटिशन मध्ये का उतरायचंय आपल्याला, हे पालकांना लक्षातच येत नाही. म्हणजे विचार करतात की नाही यार, इथे आमच्या मुलाचा नंबर काढत नाहीत किंवा मग इथे मार्क्स दिले जात नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की एखाद्या होर्डिंगवरती नाव लिहा, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असं लिहून द्या. ह्या वयामध्ये ह्या गोष्टीची गरज नाहीये. टार्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये विविध विषयांवरच्या अभ्यासकांना, मान्यवरांना बोलवायचं, त्यांच्यासोबत चर्चा करायची, त्यांच्या त्या संकल्पना नेमक्या काय आहेत ते समजून घ्यायचं आणि त्या संकल्पनांना मूर्त रूप देताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं, लोकांचे प्रश्न त्यांच्या पुढे काय होते, प्रत्येक प्रश्नाला त्या कशा सामोऱ्या गेल्या, त्याची उत्तरं कशी शोधली, हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. एक देश, त्या देशाचं नाव मला आठवत नाहीये, पण त्या देशामध्ये असं म्हणतात की प्राथमिक शिक्षक जे असतात त्यांचे पगार हे विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांपेक्षा जास्त असतात. कारण जे पाया तयार करतात, तो पाया मजबूत असला तरच इमारत मजबूत होते. आपल्या घरातले लाडोबा, आपले लेकरं, यांच्या शाळेचा पहिला दिवस हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. या लाडोबांना अनोळखी लोकांच्या हातात देताना आपण काही गोष्टींचा विचार करतो, पण खरंच हा विचार करतो का, समजून घेऊयात. आज आपल्यासोबत गप्पा मारायला अशा एक फाउंडर आहेत की ज्यांनी आपल्या शाळेचं नावच लाडोबा ठेवलंय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव वैशाली अमित फुटाणे. करेक्ट. आणि ही जी लाडोबा नावाची आपली प्रीस्कूल आहे, बेसिक प्रश्न असा, लाडोबा नाव का? सो आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक लाडोबा असतो. करेक्ट. आणि आपण म्हणजे बोलताना सांगतो की हा खूप लाडाचा आहे. जेव्हा माझ्याकडे पॅरेंट्स स्कूलमध्ये ऍडमिशन करायला येतात तेव्हा ते सांगतात की मॅडम हा खूप लाडाचा आहे, त्याला थोडंसं ओरडून बोललेलं चालत नाही. सो तुमच्या घरचा लाडोबा आमच्याकडेही लाडोबा सारखाच सांभाळला जाईल, त्याला त्याच पद्धतीने शिकवलं जाईल, ही कन्सेप्ट आम्ही या नावामागे घेतलेली आहे. याच्याशी पालकांचं इमोशनल बॉन्डिंग तर होतच आहे, पण त्यांना त्याच्यामधून जो ट्रस्ट पाहिजे तो सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. खरं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात, इंटरनॅशनल स्कूल सारख्या फ्रँचायझी घेऊन पण शाळा चालवता आली असती किंवा आणखीनही काही करता आलं असतं, जेणेकरून कारखानदारी जी आहे, दुकानदारी ज्याला म्हणतात, ती तुम्हालाही चालवता आली असती, पण आपल्या स्वतःची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण शाळा असावी असं का वाटलं होतं? आम्ही जेव्हा स्कूल चालू करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आम्ही बघितलं की मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळे नवीन ब्रँड आलेले होते आणि त्या ब्रँडने बऱ्यापैकी मार्केट कॅप्चर केलेलं होतं. आणि मग तिथल्या काही फाउंडर्सला काही फ्रँचायझी घेणाऱ्यांना मी भेटले. त्यांच्याशी बोलताना मला लक्षात आलं की
त्यांनी जे इंटरनॅशनल लेवलचं ब्रँडिंग केलेलं आहे किंवा जे मार्केटिंग केलेलं आहे त्या लेवलचा सपोर्ट आपल्याला इथे भेटत नाही. आणि सोबत असं होतं की मेट्रो सिटीजमध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये जी पालकांची मानसिकता आहे ती आपल्या मराठवाड्यातील पालकांची नाहीये. तर त्यांच्या मानसिकतेला अनुरूप आम्ही काही शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला. त्यांना अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पद्धतीने ज्या पण काही नवीन गोष्टी आम्हाला देता आल्या, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती आणि त्यासोबत ज्या अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मेथड्स आहेत यांचा वापर करून आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी तयार केली. तुम्ही 2 शब्द फार महत्वाचे वापरले, मार्केट आणि ब्रँड. खरंच एज्युकेशन सिस्टीमचं मार्केट झालंय का? आणि या ज्या मोठ्या सो कॉल्ड ब्रँड्स आहेत, यांनी हे मार्केटिंगच्या माध्यमातून हे जाळं पसरवलंय का? हो. मी तसं म्हणेल, कारण आज जर आपण बघितलं तर तुम्हाला हे दाखवताना प्रीस्कूल तुमच्या मुलासाठी का गरजेचं आहे, हे पालक लवकर बघत नाहीत. किंवा मग आपण जर बोलत असलो शेजारी, की "अरे तुझा मुलगा कोणत्या शाळेमध्ये आहे?" आणि मग मी जर एखाद्या मोठ्या ब्रँडचं नाव सांगितलं तर हां, बस आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. आणि जेव्हा आपण एखाद्या लोकल ब्रँडचं नाव सांगतो, तेव्हा पालकांना वाटते, की "अरे काय, हा पैसे वाचवण्यासाठी असं करतोय." ओके. सो म्हणजे आता असं झालेलं आहे, की मोठं ब्रँड, मोठी फीस आणि क्वालिटी. पण जर मुळामध्ये आपण बघितलं तर तसं होत नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं, की काही लोकल ब्रँडच्या स्कूल सुद्धा खूप चांगलं एज्युकेशन देतात. आज आमच्याकडे जेव्हा मुलगा सीनियर केजी करून किंवा त्याचं अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन कंप्लीट करून बाहेर पडतो, तेव्हा तो सीबीएसई पॅटर्न और कुठल्याही इंटरनॅशनल लेवलचं एज्युकेशन घेण्यासाठी तो तयार असतो. त्याला इंग्रजी बोलता येतं, त्याला इंग्रजी वाचता येतं, त्याला म्हणजे तो सोशल झालेला असतो, त्याला ऍक्टिव्हिटी करता येतात. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. बऱ्याच शाळा काय करतात, की सिलेबस पूर्ण करण्यावरती जोर देतात. पण फक्त सिलेबस पूर्ण करणं किंवा पुस्तकं भरणं म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन नाहीये. मुलगा त्याच्या त्या फेम मधून बाहेर आला पाहिजे. जे आपल्या घरामध्ये एक असतं, की Correct. आपण काय करतो, मुलाला काही गोष्टी करायला नाही सांगत. "नको, नको तुझा हात दुखेल" किंवा "नको बाबा तू जास्त वेळ हे करू नको." रडू देत नाही. हां, रडू देत नाही. बरोबर आहे. रडू देत नाही आपण त्याला. सो मग ते रडू नाही दिलं किंवा ह्या केलं तर ह्या गोष्टीमुळे त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट होत नाही. हो, हो. आता जर आपण चाइल्ड सायकोलॉजीनुसार बघितलं तर 6 वर्षापर्यंत मुलांचा 90% ब्रेन डेव्हलपमेंट होतो. पण त्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला परिवाराकडून भेटतच नाही. आपण त्यांना आता फारच पॅम्पर करतोय. म्हणजे जर समजा आपण आपलं बालपण आठवलं तर आपले आई-वडील आपल्याला पडू देत होते. हम्म. चिखलात खेळू देत होते, काय करायचं ते करू देत होते, तुमच्या मनाने डिसिजन घ्यायला सांगत होते. आपण आता ते तसं करत नाही. आपण मुलांना असं रेडी प्लेटमध्ये सर्व्ह करून देतोय, की तुला हे असं असं करायचं. सिक्युअर्ड लाईफ देण्याचा प्रयत्न करतो. येस. आणि पण त्यामुळे काय होतंय, की होत नाहीये. जे आपल्याला रिझल्ट पाहिजेत ते भेटत नाहीये. मग आपण आता जर बघितलं, की रिसेंटली एक केस होती, 6 स्टँडर्डच्या मुलाने सुसाईड केलं. त्याला ते प्रेशर सहन नाही झालं. कारण आपण त्याला तेवढं मेंटली प्रिपेअरच करत नाहीये. स्ट्रॉंग केलेलं नाहीये. येस. आणि हे जे काम आहे हे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन करते. सध्याचं जे एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये हॉलिस्टिक डेव्हलपमेंट वरती आपण भर देतो. म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये आपण फिजिकल डेव्हलपमेंट सोबत त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट करतो. त्यांच्या ब्रेनला आपण ऍक्टिव्ह बनवतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून. म्हणजे आता मी सांगितलं, की ह्या 2 अशा लाईन आणि एक अशी लाईन जर मारली तर हा ए होतो. बरोबर? पण तो काय लक्षात ठेवेल, ह्या 2 लाईन आणि ही लाईन. पण जर त्या ए ला आपण कुठे जरी बघितलं तर त्याला काय रीड करायचंय हे जर आपण त्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून शिकवलं, वेगवेगळ्या साऊंड्स मधनं शिकवलं, सो मग त्याला ते कॅप्चर होऊन जातं फॉर लाईफ टाईम. म्हणजे तो कुठेही कधी गेला तरी त्याला माहिती की हा आहे. त्या पुस्तकातला असा म्हणजे ए नाहीये. मग त्याला आपण जे घोकमपट्टी म्हणतो ती मेथड बऱ्याच स्कूल वापरतात. तर ते नाही झालं पाहिजे आपल्याकडे. करेक्ट. मग आत्ताच एज्युकेशन हे स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे का जगण्याचं, की माझं लेकरू या शाळेत आहे. सो हे स्टेटस सिम्बॉलवर आम्ही खेळायला लागलोय आणि हे स्टेटस सिम्बॉलवर खेळता खेळता मूळ शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण असं झालेलं आहे की म्हणजे असं आपण एखाद्याच्या काय काम करतो याच्यावरून नाही ठरवायला पाहिजे. पण एक म्हणजे बेसिक सांगते, की ऑटो रिक्षा चालवणारा एखादा पर्सन आहे, तर त्यालाही असं वाटतं, की माझा मुलगा एखाद्या मोठ्या शाळेमध्ये शिकावा. मग त्याच्यासाठी तो अगदी डबल काम करेल किंवा एक्स्ट्रा मेहनत करेल, एक्स्ट्रा ड्युटी करेल आणि मोठ्या स्कूलमध्ये टाकेल.
पण लोकांच्या हे लक्षात येत नाहीये की मोठं ब्रँड, मोठी फीस म्हणजे एज्युकेशन नाहीये. जर तुम्ही तुमचा मुलगा दिवसाचे 4 तास शाळेमध्ये राहतोय, तो त्या एका वातावरणामध्ये आहे. पण जेव्हा तो घरी येतोय आणि घरी त्याचं एक वेगळं वातावरण आहे, म्हणजे 18 तास तो एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे आणि मग तिथे तुम्ही किती जरी मोठ्या स्कूलमध्ये टाकलं तर ती डेव्हलपमेंट भेटत नाही. त्याच्यासाठी म्हणजे जेवढं शाळा जबाबदार आहे तेवढी पालक जबाबदार आहेत. पण ही जागरूकताच अजून पालकांमध्ये आलेली नाहीये. पालकांना वाटतं की एखाद्या मोठ्या शाळेमध्ये टाकून दिलं की आपलं काम संपलेलं आहे. आपण तुमच्या शाळेकडे येणारच आहोत, पण त्याच्या आधी मला माझ्या बेसिक कॉन्सेप्ट माझ्या क्लिअर झाल्या म्हणजे माझे आपले जे बघणारे आहेत त्यांच्याही क्लिअर होत. ओके. खऱ्या अर्थाने मोठी शाळा म्हणजे नेमकं काय? खऱ्या अर्थाने ओके. म्हणजे मोठी इमारत म्हणजे मोठी शाळा का? मोठं ग्राउंड म्हणजे मोठी शाळा का? मोठी फीज म्हणजे मोठी शाळा का? की तुमची मोठ्या शाळेची व्याख्या काय आहे? व्याप्ती काय आहे मोठ्या शाळेची? सो आता जर आपण पालकांच्या दृष्टीने बघितलं तर पालक हेच बघतायत की मोठी बिल्डिंग आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. आज मी मागे एक हे बघितलं होतं, एक स्कूल आहे, तर त्या स्कूलमध्ये सगळे क्लासरूम, इवन जो प्लेइंग एरिया आहे तो सुद्धा पूर्ण एअर कंडिशन आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये त्या मुलाची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होणार आहे? जर तो खेळल्यानंतर त्याला घामच येणार नसेल तर ती मेहनत करून ते खेळून उपयोगच नाहीये. आणि मग अशा वातावरणामध्ये तो मुलगा राहिल्यानंतर काय झालं, घरी आल्यानंतर वातावरण वेगळं. घरी काय तो फुल टाइम एसी मध्ये राहू शकत नाही. आणि मग त्या गोष्टी पालकांच्या लक्षात येत नाही. पालक काय बघतात की इथे काय दिलेलं आहे, काय झालेलं आहे. पण शिक्षण काय भेटते हे अजून लोकांच्या लक्षातच येत नाहीये. असं झालेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या ब्रँडच्या स्कूल्स आपल्याकडे आहेत. आपण त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या स्कूल म्हणतो किंवा इंटरनॅशनल करिक्युलम चालवणाऱ्या स्कूल्स आहेत. पण त्यांच्याकडे ज्या बेसिक गोष्टी आपल्याला मुलांना भेटायला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा भेटत नाहीत. बऱ्याच वेळा मूल काय होतं, शाळेमध्ये जातं, अभ्यास करून घरी येतं आणि घरी आल्यानंतर होमवर्क कम्प्लीट करतं आणि तेवढंच होतं. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी डेव्हलप व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत. किंवा आता जर समजा आपण एखादी शाळा म्हणू की खूप शाळा मोठी आहे, पण असं होतं की त्या शाळेच्या अगदी 4th स्टँडर्डच्या मुलालाही साधं मराठी वाचता येत नाही. म्हणजे ज्या नीड आहेत त्या गोष्टी होत नाहीत. मग आपण काय करतो की नाही, मोठ्या शाळेत शिकतोय ना, ते होऊन जाईल. ह्या गोष्टी होत नसतात. पालकांना तेवढं इंटरॅक्शन करणं खूप गरजेचं आहे. पालकांशी इंटरॅक्शन शाळेचं होत नाही. ज्या मोठ्या मोठ्या स्कूल्स आहेत तिथे जर आपण बघितलं तर एका एका क्लासच्या 5-5, 6-6 डिव्हिजन असतात आणि हे कॉम्पिटिशनच चालू आहे की माझा मुलगा त्याच शाळेत शिकला पाहिजे जिथे माझ्या मित्राचा मुलगा शिकतोय. पण बऱ्याच अशा शाळा आहेत की ज्यांची बिल्डिंग मोठी नाहीये, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तर ऑलमोस्ट सगळ्या शाळेमध्ये सेमच असतं. ज्या बेसिक नीड्स गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या शाळा देतात. पण तिथे जे करिक्युलम घेतलं जातं, तुमच्याशी मंथली इंटरॅक्शन होतं, काही तुमचा मुलगा कुठे कमी पडत असेल तर तिथे सांगितलं जातं. अशी स्कूल जी काम करत असेल की जिथे तुमच्या मुलाच्या प्रत्येक डेव्हलपमेंट वरती भर दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या मुलाचे या लेवल किंवा या स्पेसिफिक पार्टमध्ये तुमची डेव्हलपमेंट कमी पडतीये, तर तिथे तुम्ही काम करायला पाहिजे. तिथे आम्हाला तुमच्याकडनं ही हेल्प पाहिजे. आम्ही शाळेमध्ये हे प्रयत्न करतोय, तुम्ही घरी हे प्रयत्न करा. तर मी अशा शाळेला म्हणेल की ती खऱ्या अर्थाने मोठ्या लेवलची शाळा आहे. व्यक्तिगत प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असणं आणि त्याचा एक स्वतंत्र पालक म्हणून शिक्षकांनी राहणं येस. ही तुमच्या अर्थाने मोठी शाळा आहे. लाडोबाचं वेगळेपण काय आहे? जर आता आपण बघितलं तर मागच्या 12 वर्षापासून आम्ही संभाजीनगरमध्ये काम करत आहोत. तर आता आमचे 6 ब्रँचेस इथे आहेत ऑलरेडी आणि आतापर्यंत आम्ही लाडोबाच्या मार्केटिंग वरती ₹0 खर्च केलेले आहेत. अरे वा, तरी 6 ब्रांचेस झाल्या. हो, 6 ब्रँचेस आमच्या झालेल्या आहेत आणि आमच्याकडे येणारा जो पालक वर्ग आहे तो आमच्या शाळेतनं अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन घेऊन गेल्यानंतरही लोकांना आमचा रेफरन्स देतो की तुम्ही तिथे जा आणि तिथे त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. मला वाटतं पालकांचा हा ट्रस्ट हाच आमचा वेगळेपणा प्रूफ करण्यासाठी सफिशियंट आहे. खूप साऱ्या प्रीस्कूलच्या जाहिराती वर्तमानपत्रांमधनं येतात, टीव्हीवरनं येतात, रील्सच्या माध्यमातून येतात. सो त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दाखवल्या जातात. मग लाडोबामध्ये अशा काय वेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही घेता की एका शाळेपासून तुमच्या 6 शाळा झाल्या? काय असं वेगळेपण आहे त्याच्यातलं? जसं आम्ही सांगितलं की माझे पालकच माझी मार्केटिंग करतात, तर याचं मुख्य कारण असं आहे की आमच्याकडे जे मंथली आम्ही मुलांचं बघतो की त्यांचा किती प्रोग्रेस झालेला आहे,
तर ही प्रोग्रेस देताना आम्ही त्यांना मार्क्स देत नाही. अच्छा, ओके. आता बऱ्याच स्कूलमध्ये कसं असतं की 90% पडले, 60% पडले. ऍक्च्युली या एजमध्ये त्यांचे नंबर्स काढणं किंवा त्यांना मार्क्स देणं ही फार चुकीची पद्धत आहे. याच्यामध्ये त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट होत असतं, तर इथे त्यांना मोटिवेशन पाहिजे असतं किंवा काहीतरी वेगळी टेक्निक पाहिजे असते. तर आम्ही जेव्हा शिकवतो, आम्ही जशा ऍक्टिव्हिटी बाकीच्या स्कूल्स घेतात तशा आम्ही घेतो. पण मग एक ऍक्टिव्हिटी सगळ्या मुलांसाठी लागू पडेलच असं नाही. असं नाहीये. Correct. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. म्हणजे मला कदाचित असं होईल की एखाद्या मुलाला 1 पेज लिहून लगेच त्याला समजून जाईल. एका मुलाला 10 पेज म्हणजे 10 वेळा लिहिलं तरी नाही येणार. किंवा एखाद्याला ऍक्टिव्हिटीमध्ये छान वाटेल, एखाद्याला खेळण्यामध्ये छान वाटेल, एखाद्याला बघून छान वाटेल. तर मग अशा आम्ही बघतो की मुलाच्या सायकोलॉजीनुसार मुलाचा रस कशामध्ये आहे, मुलाला कशाची आवड आहे आणि त्यानुसार मग आम्ही त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये चेंज करतो. आम्ही सेम एज्युकेशन मेथड वापरत नाही. प्रत्येकासाठी कॉमन असं नाहीये, काहीच नाहीये, प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. वेगवेगळं आहे. म्हणजे आम्ही कसं केलेलं आहे की समजा एक थीम आहे, आपण समजूया की वॉटर अॅनिमल्स आपण मुलांना शिकवतोय, तर वॉटर अॅनिमल्ससाठी आम्ही 1 महिना पूर्ण दिलेला आहे. मग आम्ही 1 वीक काय करतो, एक कॉमन ऍक्टिव्हिटी घेतोय. पण मग त्या ऍक्टिव्हिटी मधनं जर सगळ्या मुलांना समजलं असेल तर आपल्याला वेगळं करायची गरज नाही. पण असं होत नाही. काय होतं की प्रत्येक मुलाची वेगळी पद्धत असते. मग आम्ही विचार करतो की याला या पद्धतीने नाही समजलंय ना, मग आपण एक वेगळी मेथड घेऊयात. ती वेगळी मेथड आम्ही फक्त त्या एकट्या मुलासाठी घेतो असं नाही, आम्ही ती मेथड बाकीच्या मुलांसोबतही घेतो. म्हणजे असं होतं की ज्यांना समजलंय त्यांना 4 वेगवेगळ्या पद्धतीने अजून शिकायला भेटतं आणि ते आणखी छान समजलं जातं त्यांच्याकडे. आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा जर शिक्षकांनी आपल्याला मारलं आणि आपण घरी जाऊन सांगितलं तर घरचेही आपल्याला मारायचे. हो, घरचे म्हणायचे की नाही नाही, ते सरांचं बरोबर आहे, बरोबर त्यांनी आहे. तुला मारलं म्हणजे तू चुकला असेल. पण आता पालक खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत. पालक तर मुलांना रागवू पण देत नाहीत. बरोबर आहे. असे काही अनुभव आलेत? हो, असे अनुभव मला रोजच येतात. म्हणजे काय होतं की ह्या एजमध्ये मुलांना मारण्यातला आणि रागवण्यामधला फरकही समजत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की टीचर जोरात बोलल्या तरी मुलगा घरी जाऊन सांगतो की मला टीचरने मारलं. किंवा मग असं होतं की टीचरने एखादी हातातली वस्तू काढून घेतली की आपल्याला आता हे नाही करायचंय, आपल्याला ते करायचं, तरी मुलगा घरी जाऊन तसं सांगतो. पण आता पालकांची मानसिकता एवढी वेगळी झालेली आहे. म्हणजे याच्या मागे कारणही आहे. मागे काही प्रकरणं झाली घटना होती तशा घडल्यात की त्याच्यामुळे. पालकांना म्हणजे मुलांना अगदी मरण यातना होण्यापर्यंत हो. मारण्यात आलेलं होतं. आणि मग त्यामुळे पालकांचं काय झालेलं आहे की बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झालेला आहे की शिक्षक अशा पद्धतीने मारत असतील. तर मग त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आमच्या सर्व स्कूल्स ज्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या अंडर आहेत. निगराणीखाली आहे. येस. सो मग आम्ही जर पालकांना असं वाटलंच, ट्रस्ट इश्यू आलाच, तर आम्ही त्या दिवशीचं फुटेज त्यांना दाखवू शकतो की बघा काय झालेलं आहे आणि काय नाही झालेलं आहे. पण इथे मला एक पालकांना हे सांगायचंय की म्हणजे प्री स्कूलमध्ये किंवा कुठल्याही स्कूलमध्ये जर टीचरचा धाक नसेल तर मग घरचं वातावरण आणि शाळेचं वातावरण याच्यामध्ये फरक काय राहील? करेक्ट, बरोबर. करेक्ट. जर टीचरचा जर आपला, तुम्ही असं आठवा आपल्याला की आपण जर होमवर्क नाही केला दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आपण रडत तणाव जात होतो, असायचा, हो, टेन्शन थरथर असायचं. व्हायचं पूर्ण शरीर आपलं की काय होईल आता, आपल्याला काय पनिशमेंट भेटेल. पण तुम्ही जर आज बघितलं तर आज गेटवरती पालक येतात आणि सांगतात की माझ्या मुलाने अभ्यास केलेला नाहीये, त्याला मारू नका, किंवा त्याला तुम्ही आज काही शिक्षा देऊ नका. शिक्षा देऊ नका, किंवा आज त्याचा मूड नाहीये तर आज तुम्ही त्याला काही शिकवू नका, फक्त खेळू द्या. हो हो, हे अशा पण म्हणजे बरेच प्रकरण माझ्या मुलाचा आज मूड नाहीये शिकण्याचा, आज त्याला खेळू द्या. खेळू द्या. क्या बात आहे अरे, असं आपल्या काळात असायला पाहिजे होतं. असायला पाहिजे. तर आपण पूर्ण वेळ ग्राउंडवरच राहिलो असतो. बरोबर आहे. नाही पण म्हणजे याचा तेवढंच आपल्याला ड्रॉबॅक पण बघायला भेटतोय की याच्यामुळे काय झालंय की मुलं खूप नाजूक झालीत. आपण म्हणजे ज्या लेवलचे आपण कणखर आहोत किंवा आपली जेवढी मॅच्युरिटी आपल्याला आलेली आहे तेवढी त्या मुलांना येत नाही. Why preschool is so much important than other education? समजा एखादं बाळ आहे, त्याला आपण काय केलं की 6 वर्षाचं होईपर्यंत घरामध्येच ठेवलं, लाडाने वाढवलं, गोंजारलं, सगळं केलं, तर तो सोशल होईल का? नाही होणार. ओके. बरोबर. हम्म. दुसरं, त्याला टीचर सोबत मिळून घेण्यासाठी जो वेळ लागेल तो वेगळा. जर आपण आजकालच्या एज्युकेशन सिस्टीम्स बघितल्या तर फर्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर 10 विषयांचा अभ्यास चालू होऊन जातो डायरेक्टली. मग तो त्याच्यासाठी प्रिपेअर नाही होणार. दुसरी गोष्ट की प्री स्कूलमध्ये आल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करायची सवय लागते, की जसं घरी असतं की
पूर्ण सोफ्यावर झोपायचंय का तुला, तर झोप. पण स्कूलमध्ये आपण काय करतो, हा बेंच आहे इथे तुम्हाला दोघांना शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. येस, ओके. आपण हे शिकवतो. त्यानंतर असं होतं की घरी एखाद्या मुलाला राग आला, आता म्हणजे आपण खूपच पॅम्पर करतो सध्या मुलांना, तर मग राग आला तर तो काय करतो की मोठ्या माणसांना मारतो, ओरडतो जोरामध्ये. आपण स्कूलमध्ये शिकवतो की इट इज बॅड हॅबिट, ही चुकीची पद्धत आहे, हे करायचं नाही. बऱ्याचदा जर आपण बघितलं ना, तर आपल्याला असं दिसतं की टीचरने स्कूलमध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही जर रोज 1 ग्लास दूध पिलं ना, तर तुमची बॉडी स्ट्रॉंग होईल. तो मुलगा घरी येऊन सांगतो की मला टीचरने 2 वेळा दूध प्यायला सांगितलंय आणि मी पिणार आहे. तेच जर तुम्ही घरामध्ये सांगितलं तर म्हणजे असं आपण बऱ्याच घरांमध्ये हे बघितलेलं असतं की आई प्लेट घेऊन मागे मागे फिरत असते आणि मुलगा सगळ्या घरभर फिरत असतो की मला नाही खायचंय म्हणून. हे जे टीचर करू शकतात, म्हणजे टीचर मुलांना मेंटली प्रिपेअर करतात की ह्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी आहेत. जर टीचरने सांगितलं की राईट हँडला लेफ्ट हँड म्हणायचं, तर तुम्ही त्यांना किती जरी शिकवलं तरी ते लेफ्ट हँडच म्हणतील. म्हणजे ही ताकद टीचिंगमध्ये आहे. आणि अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनमध्ये ज्या पद्धतीने घेतो, म्हणजे एकदम केअरिंग एन्व्हायरमेंटमध्ये किंवा प्रेमाने ऍक्टिव्हिटीमधून, त्यामध्ये तर ते खूप जास्त मनावरती बिंबवलं जातं मुलांच्या. प्री एज्युकेशन या बाबतीमध्ये आपला देश तसा थोडासा नकारात्मक भूमिकेमध्ये आहे का, असं वाटतं का, की आपल्याकडे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं वाटतं? मला असं वाटतं की प्रीस्कूलला आपण आजही म्हणजे जर मला असं वाटतं की आपल्या भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये त्याच्याबद्दलची मानसिकता सुधारलेली आहे. पण जर आपण अशा आपल्या मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील काही शहरांकडे जर बघतोय, तर इथे काय होतंय की लोकांना वाटतं की प्रीस्कूल म्हणजे काय, एबीसीडी शिकवणार आहेत. करेक्ट. किंवा मग हा खूप लहान आहे अजून, तो रडतो शाळेत जायला, त्याला काय समजतं अजून, आणि एबीसीडी शिकवणार आहेत, फक्त खेळायला शिकवणार आहेत, मग कशाला टाकायचं स्कूलमध्ये. पण प्रीस्कूलमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी होणार आहेत, मी आता जसं सांगितलं की हॉलिस्टिक डेव्हलपमेंट होणार आहे, याच्याबद्दल कुणी विचारच करत नाही किंवा मग त्यांच्यामध्ये तेवढी जागरूकता कुणी आणलेली नाहीये. आपण आजही काय होतंय की समजा आता जी जनरेशन आहे की ज्याच्यामध्ये जे कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहेत, तर किंवा मग ते चांगल्या वर्किंग प्रोफाईलला आहेत, त्यांना वाटतं की माझ्या मुलांनी प्रीस्कूलला जायला पाहिजे. पण बऱ्याच मध्यमवर्गीय परिवारामध्ये वाटतं की आपण कशाला पैसे खर्च करायचे, कशाला इथे वाया घालवायचे, एबीसीडी शिकवायची, त्याची आई शिकवेल, त्याची आई पण शिकलेली आहे. अशा गोष्टी इथे बघायला भेटतात. 2 प्रश्न मला आहेत ते असे, की मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कुठलं असलं पाहिजे? इंग्रजी की मातृभाषेतलं? आता जे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये जे आलेलं आहे, तर त्यांनी ज्या राज्यामध्ये आपण राहतो तिथली जी मातृभाषा आहे ती पण कंपल्सरी आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. सो मातृभाषेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पण इंग्रजी येणं सुद्धा तितकंच आज काळाची गरज झालेली आहे. जर तुमच्या मुलाला इंग्रजी येत नसेल, किंवा मुलाला सोडा, आपल्यालाही समाजामध्ये जर आपण 2 जण आहोत आणि तुम्हाला खूप छान इंग्लिश येते आणि मला येत नाहीये, तर आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असतो हे आपण आता अनुभवतोच आहोत. आजकाल जर समजा इंग्रजीला महत्व नसतं, तर जे इतके स्पोकन क्लासेस आलेले आहेत किंवा रिझ्युमेमध्ये लिहिलेलं असतं की इंग्रजी येते चांगली किंवा फ्लुएन्सी आहे त्याच्यावरती, याची गरजच पडली नसती जर मातृभाषेवरच आपण फोकस केला असता तर. आणि मातृभाषेसाठी आपण 18 तास घरामध्ये असतो, जेव्हा आपण मुलांना हे शिकवू शकतो. पण आपण त्या पद्धतीने इंग्रजी नाही शिकवू शकत मुलांना. तर मला वाटतं की जेवढी मातृभाषा गरजेची आहे, तेवढीच इंग्लिश ही गरजेची आहे. असं काही तुमच्या डोळ्यासमोर अशी काही उदाहरणं आलेली आहेत का, की शाळांमध्ये ती लेकरं इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करत असतात आणि घरी जेव्हा ती इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात, तर आई वडिलांचं इंग्रजी तितकं चांगलं नसतं आणि मग त्यांच्यातला समन्वय तुटत जातो, असं काही होतं? मुलं थोडीशी अशी वरचढ वगैरे होऊन जातात, असं काही होतं? असं बघितलेलं आहे. म्हणजे मी सायकोलॉजिस्ट सुद्धा आहे. सो माझ्याकडे काउन्सिलिंग सेंटर आहे आणि इथे माझ्याकडे असे पॅरेंट्स येतात की सांगायला, की असं होतं की 8वी-9वी ला मुलगा गेला की त्याची थोडी मॅच्युरिटी लेव्हल वाढून जाते आणि मग तिथे त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्या आईला इंग्रजी येत नाही आणि मग तो म्हणजे वेड्यात काढायला सुरुवात करतो की समजा मी पुस्तक घेऊन बसलो, तुला काय कळतं यातलं मी काय अभ्यास करतोय, हे अशा गोष्टी व्हायला लागतात. जसं मी आता बोलले की त्यामुळे आपल्याला इंग्रजीची गरज आहे. कारण म्हणजे आता आपल्या घरामध्ये सुद्धा ही गोष्ट होऊन जाते ना, की आपल्या मुलाला जर समजलं की आपल्यालाच येत नाहीये,
तर मुलगा आपल्याला वेड्यात काढतो. तसंच समाजामध्येही होतं, की इसको क्या समजता है, ह्याला काय येतंय, असं म्हणून लोक आपल्याला वेड्यामध्ये काढायला लागतात. आणि जर समजा आता आम्ही काय करतोय, की आमच्या स्कूलमध्ये आम्ही एक नवीन उपक्रम राबवलेला आहे. आम्ही जेव्हा पॅरेंट्स मीटिंग घेतो, तर पॅरेंट्स मीटिंगमध्ये आम्ही काय करतो, की यावर्षी प्रत्येक महिन्याची आमची थीम असते. मग त्या थीम रिलेटेड आम्ही काही इंग्रजी शब्द पालकांना सांगतो, अच्छा. की हे जे असे वर्ड्स आहेत, हे तुम्हाला घरी यूज करायचे. म्हणजे आम्हाला काय झालं होतं, की नवीन जेव्हा आम्ही स्कूल चालू केली होती, तर आम्ही त्यांना शिकवत होतो, की टिफिन म्हणायचं, इरेझर म्हणायचं, शार्पनर म्हणायचं किंवा असं कुठल्याही ज्या गोष्टी असतात दैनंदिन जीवनामध्ये जे आपण वापरतो ते त्या. शब्द. पण मग जेव्हा ते घरी असायचे, तर त्यांच्या आई म्हणायच्या डब्बा, आपल्याकडे इरेझरला खोड रबर, रबर. अशा गोष्टी होत होत्या. मग आम्हाला तिथून सुरुवात करावी लागली, की आम्ही काय केलं, की ज्या आई आहेत त्यांच्यासाठी आम्ही मंथली 1 दिवस ठेवला, की आपल्याला या गोष्टी चेंज करायच्या आहेत. आणि आम्ही तिथून चेंज केलं. मी जे आता म्हणलं, की मला मार्केटिंगवरती पैसा खर्च करावा लागत नाही, त्यामध्ये ही एक ऍक्टिव्हिटी पण असू शकते. मला असं वाटतं म्हणजे तुम्ही प्री स्कूल फक्त लेकरांचंच नाही तर पालकांचं पण प्री स्कूल चालू करताय आणि का? ती गरज आहे. तर मग चालू करताय असं काही? नाही, तसं नाही काय करत आहे, पण ती गरज आहे. म्हणजे आपलं जे एज्युकेशन झालेलं आहे किंवा मोस्टली पॅरेंट्सचं एज्युकेशन हे मराठी माध्यमातून झालेलं आहे किंवा सेमी मधून झालेलं आहे. आणि आपण ज्या वातावरणात राहतो, आपण ज्या घरात राहतो, तिथे आपल्याला कोणी फोर्स करत नाही, की तू इंग्रजीत बोल. पण आता जे येणारं जनरेशन आहे, त्याला खूप गरज आहे या गोष्टीची, की त्याने बोललंच पाहिजे. मातृभाषेचे पण संस्कार त्याच्यावर व्हावेत लेकरांवर, यासाठी तुम्ही काही करता का? आणि जनरल अवेअरनेस त्याचा जागा व्हावा, त्याला सामाजिक भान त्याचं निर्माण व्हावं, त्याला राजकीय गोष्टी पण कळायला पाहिजे, त्याला आमदार, खासदार, नगरसेवक, पंतप्रधान, राष्ट्रपती, किमान मुख्यमंत्री याही गोष्टी माहिती असायला पाहिजे. यासाठी काही प्रयत्न करता? हो वेगळ्या पद्धतीने शिकवता? हो हो. आमच्याकडे असेंब्ली नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही शाळेची सुरुवात जिथे करतो. मुलगा आल्यानंतर 1 तास जो त्याचा असतो, त्याच्यामध्ये आपण त्याला आपल्या मातृभाषेबद्दल तर म्हणजे बोलतोच, की आमच्याकडे एक सुविचार सांगितला जातो. क्या बात है. हां, अरे एक वाह! सुविचार सांगितला जातो. त्या सुविचाराशी रिलेटेड आम्ही त्याला एखादी स्टोरी सांगतो, की त्या स्टोरीमधून त्याला त्या सुविचाराचा अर्थ पूर्णपणे कळाला पाहिजे. त्यानंतर जशा तुम्ही आता गोष्टी सांगितल्या, की कोण आहे? मग आम्ही एखादा फोटो दाखवतो, की याला ओळखता का? कोण आहे? मग ते सांगतात, "हां, मोदी है, मोदी है." सो मग कोण आहे हा मोदी? प्रचार नाहीये. हा पंतप्रधान ते आहेत म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख झाला. येस. ओके. सो मग कोण आहे मोदी? मग ते सांगतात, की आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. किंवा मग आपण त्यांना दुसरं काही दाखवतो, की समजा मोर दाखवला, की मग मोर हा तुम्हाला माहितीये का काय आहे? हो, मोर आहे. मग कुठे बघितलाय तुम्ही? तर बऱ्याच मुलांनी तर बघितलेलाच नसतो. करेक्ट. कारण आता ते फार लुप्त होत चाललेलं आहे. दुर्मिळ झालेलं आहे. दुर्मिळ झालेलं आहे. सो मग ते मोर कसं आहे? मग तो मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मग त्याच्याबद्दल काय आहे? किंवा आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही असेंब्लीमध्ये त्यांना क्लिअर करत असतो. मग पहिला 1 तास हा त्यांच्यावर संस्कारांचा आहे. त्यानंतर आपले जे काही सण आहेत, महाराष्ट्रीयन फेस्टिवल म्हणा किंवा इंडियन फेस्टिवल म्हणा, नॅशनल फेस्टिवल किंवा सगळे. राज्य येस, सगळ्या प्रकारचे सण आपण सेलिब्रेट करतो. ते सेलिब्रेट करताना आपण त्यांना पपेटच्या माध्यमातून किंवा टीचर काहीतरी ऍक्ट करतात, त्याच्या माध्यमातून त्या सणाची जी गोष्ट असते ती आपण मुलांना दाखवतो, की हा सण असा आहे, यासाठी आपण हा सण साजरा करतो. आपण रावणाला जाळतो म्हणजे नेमकं काय करतो? तर आपण ओरिजिनली रावणाला दरवर्षी जाळतो का? नाही जाळत. तर त्याच्यामध्ये जे 10 दुर्गुण होते, ते गुण आपल्यामध्ये येऊ नये, किंवा मग आपण आज असं संकल्प करतो, की माझ्यामधले हे 10 गुण मी आज जाळतोय. ह्या अशा पद्धतीचं शिक्षण आम्ही त्यांना तयार करतो. आपण काय करतो, की आपण जर बघितलं तर 6 वर्षाच्या आतलं किंवा 12-13 वर्षाच्या आतलं म्हणूयात, एखाद्या मुलाने जर आपल्याला विचारलं, आई हे असं का करायचं? तर आई म्हणते, तू शांत बस. करेक्ट आहे. असं म्हणते. किंवा मग काय म्हणतात, की जा आजीला विचार. मग आजीला विचारलं तर आजी, खूप कमी फॅमिलीमध्ये असं होतं, की आजी स्टोरी सांगते, किंवा खूप फॅमिलीमध्ये आजी असतात. आता जर आपण बघितलं तर सिंग्युलर फॅमिलीज आहेत, करेक्ट. आई वडील आणि मुलगा, म्हणजे ते सांगायलाच कोणी नाहीये. मग ह्या गोष्टी स्कूलमधनं जर गेल्या तर मुलांना रिलेट होतात, आणि मग मुलं घरी गेल्यावर आई वडिलांना सांगतात, की तुला माहितीये का हे का करतात? आमच्या मॅडमने आम्हाला असं असं सांगितलं. नॉर्मली अनेक शाळांमध्ये जे खेळ खेळायला लावले जातात तेच खेळ असतात की जे व्यावसायिक दृष्ट्या ज्यांना यश मिळतं ती मुलं त्याच खेळांमध्ये रमतात.
येस. लाडोबामध्ये तुम्ही असे कुठले वेगळे खेळ त्यांना खेळायला लावता? ऍक्च्युली आम्ही ना प्री स्कूलमध्ये कुठल्याही व्यावसायिक खेळाचा समावेशच केलेला नाहीये. अच्छा, आम्ही असे खेळ घेतो की ज्याच्यामधनं मुलांना काहीतरी शिकायलाच भेटलं पाहिजे. बरं. आम्ही त्याच्यामध्ये नंबर्स काढत नाही. त्यांना सांगत नाही की ही कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला हे खेळून येतं, पहिला नंबर आणायचा आहे, दुसरा नंबर आणायचा आहे. इथे आम्हाला काय झालं होतं सुरुवातीला, पालकांनी येऊन आमच्याशी भांडत होते की तुम्ही आज दिवसभर आमच्या मुलाला खेळवलं आणि साधं एक बक्षीसही नाही दिलं. त्याला ही एक फार लफडा आहे नाही, हो. लोचा आहे ना हा. खूप बक्षीसच पाहिजे असतं ना? बक्षीसच पाहिजे असतं. म्हणजे हा आता माझ्या म्हणजे आमच्या स्कूलला आता जवळजवळ 12 वर्ष झालेत. पण अजूनही ही मानसिकता चेंज करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय, असं मला वाटतं. कारण काय होतंय की पालकांना हे लक्षातच येत नाहीये की बक्षिसं ही या एवढ्या छोट्या वयांसाठी नाहीयेत. त्यांना इतक्या लवकर कॉम्पिटिशनमध्ये का उतरवायचंय आपल्याला? हे पालकांना लक्षातच येत नाही. म्हणजे दरवर्षी काय होतं की आता आमचा जो सक्सेस रेशिओ आहे की मुलगा आमच्याकडे आल्यानंतर शेवटपर्यंत न जाण्याचा जो रेशो आहे तो आमचा 97% आहे की आमच्याकडचे पालक जातच नाही. पण 3% असे पालक आहेत की जे हे अशा गोष्टींमुळे नाराज होऊन विचार करतात की नाही यार इथे आमच्या मुलाचा नंबर काढत नाहीत किंवा मग इथे मार्क्स दिले जात नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की एखाद्या होर्डिंगवरती नाव लिहा, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक असं लिहून द्या. या नशीब वयामध्ये ह्या गोष्टीची गरज नाहीये. नशीब ते म्हणत नाहीत फ्लेक्स लावा वगैरे. तेही म्हणतील काही दिवसानंतर, काही सांगता येत नाही त्याला आपल्याला. मध्यंतरी मी लाडोबाचे काही छोटे छोटे मला वाटतं की आज आम्ही रंग खेळलो, Yes. आज आम्ही मातीमध्ये खेळलो असं. सो हे काय आहे? वेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत की ज्या तुम्ही करायला लावता? हो. आता तुम्ही मातीमध्ये लोळवता आमच्या लेकरा. इट्स व्हेरी अनहायजिनिक यु नो. हो हो हा कन्सर्न माझ्याकडे खूप आला होता. क्ले भेटतात, Clay. कलरफुल क्लेज भेटतात. त्याने खेळायचं, त्याने हात खराब होत नाही, काही नाही. पण त्याच्यामध्ये जी मातीत खेळण्यात मजा आहे, ती मजा नाहीये. आणि म्हणजे तुम्ही माती भिजवून, त्याचा चिखल करून, त्याच्यापासून काहीतरी बनवल्याचा जो आनंद असतो आणि त्याच्यामधनं जी क्रिएटिव्हिटी बनते, ती त्या क्ले मधून भेटत नाही. आम्हाला इथेही खूप स्ट्रगल करावा लागला होता. पालकांना सांगावं लागलं होतं की आपलं आठवा बालपण, की आपण त्याच्यामधनं काय शिकलेलो आहोत. करेक्ट. आणि म्हणजे मोस्ट ऑफ द प्री स्कूल आपण ज्या म्हणतोय की बिग ब्रँड आणि हे जे म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये काय आहे की खाली अशा सॉफ्ट हे टाकलेले असतात मॅट्रेस. मॅट. कुठे? प्लेग्राऊंड वरती. क्लासरूम मध्ये ओके आहे, पण मग प्लेग्राऊंड वरती पण ते आहे. म्हणजे मुलगा पडला जरी तरी त्याला खरचटलंही नाही पाहिजे. मग ते स्ट्रॉंग कसे बनतील? आपण तर अजूनही दाखवतो ना की मला तर इथे गुडघे फुटलेले आहेत, माझ्या पायाला मार लागलेला आहे, कोपरा आमची फुटलेली आहे. तसं काही होत नसतं आजकाल. असं पालकांना वाटतं की असं व्हायलाच नाही पाहिजे. ज्या त्रासातून मी गेलोय त्या त्रासामधनं माझ्या मुलाला नाही गेलो पाहिजे. अरे हा त्रास नाही अरे वेड्यांनो. अरे ही शौर्य पदकं आहेत जी आपल्या शरीरावर मिरवायची असतात. काही करता राहो तुम्ही. मग आपल्या शाळेमध्ये नाही अशा मॅट्स वगैरे? नाही. मी पालकांना ऍडमिशनच्या वेळेसच हे सांगते की मी जिथे हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणते, फिजिकल डेव्हलपमेंटसाठी त्यांना एकदा दोनदा पडावंच व्हॉट इज लागेल. मीन बाय हॉलिस्टिक डेव्हलपमेंट? हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासमध्ये तुमचं शारीरिक विकास पण होतोय, तुमचा बौद्धिक मानसिक विकास विकास पण पण होतोय, होतोय. मानसिक विकास पण होतोय आणि सामाजिक पण होतो त्याच्यामध्ये. सामाजिक पण होतो. करेक्ट. व्हेरी येस, म्हणजे 4 लेवलवरती आपण तिथे काम करतोय. तर तुमचा मुलगा जर त्या पद्धतीने प्रिपेअर नाही झाला किंवा मी म्हणेल की मुलगा पडलाच नाही, त्याची पडण्याची भीती जाईल कशी? धडपडलाच नाही तर उपयोग काय? उपयोग काय? म्हणजे अगदी असं होतं की बऱ्याच रील्स येतात आता की असा मुलगा सोफ्यावर पडणार असतो आणि वडील असे हिरो सारखे जाऊन कॅच करतात. सो गरज नाही ना, पडू द्या एकदा त्याला. एकदा पडला तर त्याला लक्षात येईल की असं पडल्यावर लागतो, तो दुसऱ्या वेळेस काळजीपूर्वक करेल. नाही तर मग एकदाच मोठा पडेल. नाही तर एकदाच मोठा पडेल. बरोबर आहे. मग हे जर त्याला कळलंच नाही की ह्या एवढ्या हाईटून पडल्यावर इतकं लागतं, याच्या थोडंसं वरती गेल्यानंतर एवढं लागतं, तर त्याला ती भीतीच म्हणजे लक्षातच येणार नाही ना. फक्त भीती वाटते, भीती वाटते. ती भीती जाण्यासाठी पडावं तर लागेल ना. म्हणजे फक्त चांगलं चांगलंच दाखवत जायचं आणि मग त्याला म्हणायचं की या वाईट जगात फिर. तो प्रॉब्लेम होईल ना. प्रॉब्लेम होईल. तो होऊ शकणार नाही. तो म्हणजे समाजाशी स्ट्रॉंग नाही होऊ शकणार. स्ट्रॉंग नाही होऊ शकणार. मग आता आपण बघतो बऱ्याच वेळा की 10वी पर्यंत मुलगा खूप छान असं पॅम्परिंग वातावरणामध्ये वाढलेला असतो आणि मग नंतर त्याला अचानक शिक्षणासाठी बाहेर कुठेतरी पाठवतात आणि मग तिथे रॅगिंग होते किंवा मग त्या दुसरा ज्या येणारा क्राऊड असतो. म्हणजे मी जरी महाराष्ट्राचीच आहे, माझं मूळ सगळं महाराष्ट्र आहे, तरी मी हे म्हणेल की आपल्या भारतातले दुसरे काही राज्य आहेत की
जिथे मुलांना खूपच म्हणजे लहानपणापासून घरातले पण कामं करायचे, शाळेतलं पण करायचं, सगळं बॅलन्स करायला शिकवलं जातं. मग त्यांना जे आल्यानंतर आहे ना अवघड जात नाही. पण आपल्याकडच्या मुलांना आपण इतकं पॅम्पर करून ठेवलेलं आहे, की त्यांना ते खूप अवघड जातं. मग तिथे गेल्यानंतर त्यांना मेसचं जेवण पचत नाही. कारण आपण ते दिलेलं असतं ना हायजीन किंवा मग त्यांना म्हणा की पाणी, दुसरीकडचं पाणी सहन होत नाही. आपण आता काय केलेलं आहे, कुठे जरी मुलाला घेऊन गेलो की मिनरल वॉटर, बाटलीमधलं पाणी. बाटलीमधलं पाणी दिलंच पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतोय. आता आमच्याकडे आम्ही काय केलेलं आहे, आरो बसवलेलं आहे स्कूलमध्ये. पण मग पालकांचं म्हणणं असतं की तुम्ही त्याचं हे करताय का? मेंटेनन्स तुम्ही केलंय की नाही? येस. आम्हाला हे दरवर्षी रिपोर्ट्स पॅरेंट्सला द्यावे लागतात. हे कोणते पालक आहेत यार हे हे असले पालक? तुम्ही पालक नाही आता, तुम्ही आंबट चुका आहात. तुम्ही पालक होऊ शकत नाही आता, असं माझं मत व्हायला लागलेलं. माझा पुतण्या परदेशामध्ये राहतो आणि त्याची जी छोटी मुलगी आहे, तर आता ती मला आजोबा म्हणते ना, तर ती मला म्हणाली, ती मला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते की अब्बा तुला माहितीये का आज आम्हाला काय शिकवलं? तर मी म्हटलं काय शिकवलं? आज मला स्वेटर विणायला शिकवलं, येस. आज मला भांडी घासायला शिकवलं, आज मला सांगितलंय आईला किचन मध्ये हेल्प करा म्हणून मी कप केक बनवले. सो असं शिक्षण आपण देतो की ज्याच्यामध्ये फॅमिली सोबत ते अटॅच होतात. येस. लाडोबाचं हेच वैशिष्ट्य आहे. आम्ही मागच्या 5 वर्षापासून आम्ही मुलांना सेल्फ डेव्हलपमेंट म्हणून एक म्हणजे दिवस आम्ही करतो, की आम्ही काय करतो एव्हरी वेन्सडे ही ऍक्टिव्हिटी घेतो. त्याच्यामध्ये मुलांना स्वतःच्या शर्टचे बटन लावणं अच्छा, किंवा म्हणजे टाचणं नाही बटन लावणं, ओके, लावणं. हा, किंवा मग कपडे घालणं, कपडे सरळ करणं, कपड्याच्या तुमच्याकडची घड्या लेकरं करणं. इतकी लहान आहेत की खूप त्यांना लहान ते- आहेत. हा, बरोबर. त्यानंतर स्वतःचा शूज क्लीन करणं. असं होतं की आता सकाळी सकाळी पालकांना असं असतं की शूज पॉलिश करा, हे करा. आम्ही ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या. बेसिक गोष्ट, तुमच्या बाजूला पेपर पडलेला आहे, तुम्ही उचलून तो डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे. क्या ही बात है. ही अशी बेसिक गोष्ट आपण त्यांना आता शिकवायला सुरुवात केलेली आहे. आणि टिफिन, स्वतःचा टिफिन स्वतः उघडणं किंवा बंद करणं, पाण्याची बॉटल उघडणं. म्हणजे मोस्टली फॅमिलीमध्ये मुलांना इतकं डिपेंडंट बनवलेलं आहे की दे बेटा मी उघडून देते. मग त्यांना ते बॉटलचं झाकण सुद्धा उघडता येत नाही. सो मग ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आता इथे. खूप मुळात जाऊन तुम्ही लेकरांना, पालकांना शिकवण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. मला जर लाडोबासारखी शाळा मला असं वाटतं की माझ्या एरियामध्ये असावी, तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे? तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? ओके. तुम्ही फ्रँचायझी देता का बेसिकली? येस. आम्ही या वर्षीपासूनच लाडोबाच्या फ्रँचायझी द्यायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये असं झालं होतं की माझ्या असं लक्षात आलं, जसं मी तुम्हाला बोलली की मोठे मोठे ब्रँड्स आपल्याकडे आहेत आणि त्याच्या फ्रँचायझी आपले लोक घेत आहेत. पण त्यांना जो सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट त्या ब्रँड्स कडनं भेटत नाही. जोपर्यंत फ्रँचायझी घेतायत तोपर्यंत गुळपीट चालू असतं ते, आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी व्हायला लागतात की ह्या आमच्या टर्म्स आहेत, हे अग्रीमेंट्स आहेत. अग्रीमेंट्स 50-50 पानाचे असतात, ते काही पूर्ण वाचलेले नसतात. आणि मग नंतर बऱ्याच फ्रँचायझी ओनरला त्याच्याशी डील करावं लागतं. बऱ्याच गोष्टी हम एक बार बेचा हुआ माल हम वापिस वापस नहीं नाही लेते. लेते. तशी आहे आहे परिस्थिती? आहे आहे खूप खूप. आणि मग बऱ्याच फ्रँचायझी काय होतात की 1-2 वर्षामध्ये बंद पडतात. हा अभ्यास आम्ही आता मागच्या बऱ्याच वर्षापासून करतोय, किंवा माझे काही फ्रेंड्स आहेत की ज्यांनी अशा फ्रँचायझी घेतल्या होत्या आणि चालू केल्या होत्या. इव्हन जेव्हा मी चालू करणार होते स्कूल, तेव्हाही मला असं सांगण्यात आलं होतं की तू स्वतःच चालू करू नकोस, एक ब्रँड लिहिले. ब्रँड लिहिले. पण मग माझ्या हे लक्षात आलं की त्यांची टीचिंग मेथड आणि आपल्या पालकांची मानसिकता याच्यामध्ये खूप फरक आहे. जर आपण आपल्या पालकांच्या मानसिकतेनुसार, आपल्या मुलांच्या सवयीनुसार जर त्यांना शिक्षण देऊ शकलो, तरच महाराष्ट्रामध्ये हे वर्क करेल. सो आम्ही लाडोबामध्ये तेच केलेलं आहे की आम्ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला जपत, आपल्या पालकांच्या मानसिकतेलाही लक्षात घेऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एक वेगळा करिक्युलम तयार केलेला आहे. आणि त्यानुसार आम्ही त्या ऍक्टिव्हिटीजचं मी तुम्हाला सांगितलंच की आम्ही प्रत्येक मुलासाठी वेगळी ऍक्टिव्हिटी इथे बनवलेली आहे. तर तुमच्या घरातून येणारा कोणत्याही प्रकारचा लाडोबा, म्हणजे आपण म्हणतो ना की अरे तो खूप रागीट आहे, तो खूप लाजाळू आहे, तो खूप बोल्ड आहे, तो खूप ऍक्टिव्ह आहे, तो खूप शांत आहे, कशाही प्रकारचा लाडोबा जर आपल्याकडे आला तर आम्ही त्याचं फ्युचर ब्राईट करणार याची गॅरंटीज आहे. फ्रँचायझी कशी घ्यायची? सो आता आम्ही
ह्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सोशल मीडियावरती सुद्धा आपले लाडोबा प्रीस्कूलचे पेजेस आहेत आणि या सॅटरडेला 11 एप्रिलला आपण हॉटेल सिल्वर इनला याचा एक सेमिनार घेतोय की जर तिथे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल फ्रँचायझी घेण्यासाठी ते येऊ शकतात. साधारणतः रिटायर्ड माणसं असतील किंवा महिला असतील, यांनी या फ्रँचायझी जर घेतल्या तर त्यांना काय बेनिफिट मिळू शकतो? आता जर बघितलं तर मी म्हणेल की प्रीस्कूल बिझनेस हा महिला आणि रिटायर्ड पर्सननेच करावा. मग रिटायर्ड कुणी असू शकतं, मेल ऑर फिमेल, पण महिलांनी का करावा? तर तुम्हाला दिवसातले 4 ते 5 तास द्यायचे आहेत. त्यानंतर उरलेला पूर्ण वेळ तुम्ही फॅमिलीला देऊ शकता. आणि महिलांचं लहान मुलांसोबत एक बॉन्डिंग जे असतं, आईसारखं नातं तयार येस, होतं. ते म्हणजे खूप इझिली तयार होतं. की बऱ्याचदा काय होतं ना की सॉरी टू से, पण मेल जे असतात ते असे थोडेसे रागीट दिसतात. एवढा प्रेमळ चेहरा आहे माझा. सो मग ते मुलं त्यांच्याशी कनेक्ट होत नाहीत लवकर. आपण बऱ्याच वेळा काय करतो, रोडवरचा एखादा माणूस दाखवतो आणि सांगतो ते बघ ते काका उचलून नेतात. हा. मुलांच्या मनामध्ये मेल पर्सनॅलिटीसाठी थोडीशी भीती असते. सो ती फिमेल सोबत काय होते की ते लवकर कनेक्टिव्हिटी तयार होते. आपलं घर सांभाळत सांभाळत आपण एखादी एक्स्ट्रा इन्कम करण्याचा विचार करत असाल तर मला वाटतं प्रीस्कूल फ्रँचायझी इज अ बेस्ट ऑप्शन. आणि याच्यामध्ये असं होतं की फ्रँचायझी घेतल्यामुळे तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागत नाही. तुम्हाला रेडी सेटअप भेटतो. स्ट्रक्चर मिळतं. ऍक्टिव्हिटीचा, करिक्युलमचा सगळा अभ्यास तुमच्याकडे रेडी असतो. सिस्टीम्स रेडी असतात. तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा मेहनत करावी लागत नाही. इथे तुम्हाला फक्त दिलेल्या गाईडलाईन नुसार चालवलं की तुमची स्कूल चालते. आणि प्रीस्कूलचा जो सक्सेस रेट आहे की आपण ROI म्हणतो, तो 78% आहे. म्हणजे 12 ते 18 महिन्यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट रिटर्न भेटतेच अशी गॅरंटी आहे. आणि जर आपण रिटायर्ड पर्सन बद्दल बोललो तर रिटायर्ड पर्सनला आपण काय बघतो की त्यांना कम्फर्ट पाहिजे, घराच्या जवळ, जास्त मेहनतीचं, शरीर थकेल असं काम नको असतं आपल्याला. तर मग प्रीस्कूल बेस्ट आहे. आणि एक जो एकटेपणा येतो की उतार वयामध्ये असं होतं की मुलं काम करत असतात आणि घरामध्ये एकटे असतात, तर तो एकटेपणा घालवण्यासाठी प्रीस्कूल इज अ बेस्ट. म्हणजे मला माहित नाही की तुमच्यासोबत तुमचे नातू राहतील की नाही राहतील. असं बरेच, आता जसं मी म्हणलं की आता सिंगल फॅमिली झाल्यामुळे काय होतंय की आपल्यासोबत नातू असतील की माहित नाही. पण अशी 40-50 मुलं आपल्याला रोज भेटतायत, रोज वेगवेगळे त्यांचे मूड स्विंग्स बघायला भेटताय, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण रमतोय. तर तिथे ते म्हणजे आपलं म्हातारपण एकदम सुखकर होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा शिक्षक निवडता तेव्हा तेही तुमच्यासारखाच विचार करणारे आणि प्रेमळ असावेत असा निकष लावता का त्यांच्या मार्कशीट्स बघता? तर फॉर प्रीस्कूल आम्ही ठेवलेलंच नाहीये की तुमचं डीएड बीएड झालेलं पाहिजे. प्रीस्कूलमध्ये मला वाटत नाही की तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे गरजेचं आहे. प्रीस्कूलमध्ये तुम्हाला नेचर काय, स्वभाव काय? येस, तुमच्याशी मुलगा किती लवकर कनेक्ट होतोय, तुमच्या बोलण्याला तो किती लवकर रिॲक्ट करतोय, ह्या गोष्टीमध्येच आपण हे करतोय. आता सायकोलॉजीचा अभ्यास असल्यामुळे आम्ही काय केलंय की टीचरलाही आम्ही तशा पद्धतीची ट्रेनिंग देतो की मुलांची मानसिकता कशी समजून घ्यायची. म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाला फक्त असे डोळे मोठे केले तरी तो ऐकेल आणि एखाद्या मुलाला तुम्ही 2 फटके दिले तरी नाही ऐकणार. म्हणजे एखाद्या घरातलं उदाहरण सांगतोय आपण एखादी आई सांगते येऊन आपल्याला, मॅडम रोज मार खातो पण ऐकतच नाही. आणि तोच मुलगा आमच्याकडे स्कूलमध्ये काय होतं की मॅडमने सांगितलं की बेटा ये नाही करणार, तो नाही करत. आम्हाला मारायची गरज पडत नाही, डोळे मोठे करायची गरज पडत नाही. सो ही मानसिकता कनेक्ट असते. निर्माण होणारी माणसं तुम्ही घेता. येस. आणि हे आम्ही तशा आम्ही ज्या ट्रेनिंग देतो टीचरला त्याच्यामध्ये आम्ही भरच याच्यावरती दिलेलं आहे की आपल्याला आधी चाइल्ड सायकोलॉजी समजून घ्यायची. जर तुम्हाला त्याची मानसिकता नाही समजली तर तुम्ही कोणत्याच मेथडने त्याला शिकवू शकत नाही. कारण तुम्हाला समजणारच नाही की कोणती मेथड इथे लागू होणार आहे म्हणून. कल्चरल ऍक्टिव्हिटीज साठी काही वेगळं करता, म्हणजे नाटक, संगीत, याही गोष्टी तुम्ही या मुलांना शिकवता? एक हो. चांगला रसिक निर्माण करण्याचा हो प्रयत्न हो, करता? दरवर्षी आमच्याकडे वार्षिक स्नेहसंमेलन जसं म्हणतो आपण ते घेतोच. तर इथेही असं होत होतं की 3च वर्षाचा आहे तो काही डान्स करणार नाही स्टेजवरती. पण ते त्याला जे भेटतं, आपण स्टेज डेअरिंग जे म्हणतो, 3ऱ्या वर्षामध्ये भेटलेलं स्टेज डेअरिंग, तुम्ही विचार करा की त्याची 6 वर्षाचा होईपर्यंत किंवा 10 वर्षाचा होईपर्यंत ते कोणत्या लेवलपर्यंत जाईल.
म्हणजे आपण ते वार्षिक स्नेह संमेलन वर्षातनं एकदा घेतो, पण दर महिन्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळे कलर्स सेलिब्रेशन घेतो, फ्रुट्स व्हेजिटेबल मार्केट घेतो. आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्या आजूबाजूच्या आपण त्यांना पुस्तकात जे सांगतो की दिस इज पोलीस स्टेशन, हे हॉस्पिटल आहे, हे मार्केट आहे, हे मॉल आहे, ह्या ज्या गोष्टी आपण सांगतो. आम्ही त्याच्यामध्ये त्यांना काय केलेलं आहे, मंथली एक ओरिएंटेशन व्हिजिट ठेवलेली आहे, ज्यामध्ये आम्ही मुलांना घेऊन जातो आणि त्यांना हे दाखवून आणतो की हे असं असं आहे म्हणून. मग त्याच्यामुळे काय होतं मुलांना की आता समजा माझ्यासोबत जर माझा मुलगा आला तर तो मॉलमध्ये काय बघेल की मला हे खेळायचंय, मला हे खायचंय, मला हे असं करायचंय. पण तेच किंवा मग आईसोबत एखाद्या बँकेत गेला तर तो काय करेल, बघेल आई पैसे घेते आणि हे करते. पण जर आम्ही टीचर सोबत जेव्हा जातो तेव्हा आम्ही टीचर त्यांना सांगतो की या माणसाचं हे काम आहे, मॉलमध्ये आपल्याला हे भेटतं. मग आम्ही आमच्याकडे एक छोटीशी बँक सुरू केलेली आहे स्कूलमध्ये की ज्याच्यामध्ये मुलगा प्रत्येक महिन्याला त्याचे पैसे जमा करतो. आम्ही त्याला पैसे कसे जमा करायचे, कसे काढायचे, बँकेमध्ये कशा सिस्टीम असतात, आम्ही ह्या गोष्टी सुद्धा त्यांना इथे स्लिप्स पण तयार केल्या तुम्ही. येस. तर त्याच्यावरती 10 रुपीज लिहिता येणं हा त्यांच्यासाठी खूप अनुभव असतो. म्हणजे एक आनंद असतो वेगळा की मी आज 10 रुपये बँकेमध्ये जमा केले. तर म्हणजे छोटी सुरुवात आहे, पण मग त्याच्यामुळे त्यांना एक नवीन अनुभव भेटतो आणि ते रेडी होतात पुढच्या गोष्टींसाठी. क्या बात. बीज अंकुरे अंकुरे काळ्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, असं एक टायटल ट्रॅक लहानपणी कधीतरी ऐकलं होतं आणि ते लक्षात राहिलं. शाळा, लाडोबा शाळा, वैशाली मॅम ज्या पद्धतीने शिकवतात, ज्या पद्धतीने डेव्हलप करतात, तर ते त्या मातीमध्ये रुजणारं बियाणं आहे जे डेरेदार वृक्षामध्ये परावर्तित होणार आहे. ठरवायचं आपण असतं की लेकरांना कुठल्या शाळेत टाकायचं. त्याचं लाडोबा पण जे आहे ते कायम राहावं का एक ब्रँड त्याच्या मागे असावं, तुम्हाला विचार करायचा आहे. पण प्री स्कूल इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन द हायर एज्युकेशन, ही गोष्ट लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप शंकांची छान छान उत्तर दिली त्याबद्दल मनस्वी आभार. लाडोबाची दिवसेंदिवस प्रगती होत राहो आणि लाडोबा प्रत्येकाच्या कडेवर दिसो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. एटास प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये सगळे लाडोबा विषय असेच असतील. थँक्यू व्हेरी मच.